नमस्कार सगळ्यांना, पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. चंद्रग्रहण होळीच्या दिवशी म्हणजे 14 मार्च रोजी आहे. तर चंद्रग्रहणामध्ये गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय करू नये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चंद्रग्रहण 2025 चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी 2025 मधील हे पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी म्हणजेच 14 मार्च रोजी होईल. भारतात चंद्रग्रहण दिसणार नाही म्हणून सूतक काळ जो काही नवीन खरेदी करण्यासाठी किंवा करण्यासाठी अशुभ मानला जातो, भारतात पाळला जाणार नाही. चंद्रग्रहण ज्याला ब्लड मून असेही म्हणतात, ही एक दुर्मिळ घटना आहे जी गर्भवती महिलांवर परिणाम करू शकते. त्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. हे ग्रहण 14 मार्च रोजी सकाळी 9:29 सुरू होईल आणि दुपारी 3:29 संपेल. गर्भवती महिलांनी कोणते नियम आहेत ते पाळावेत, अशा काही गोष्टी त्यांनी करू नयेत. या काळात सर्व मातांना घरात राहण्याची शिफारस केली जाते. ग्रहण हे ऊर्जावान पुनर्संचयित करणारे मानले जाते, म्हणून गर्भवती महिलांनी अचानक होणाऱ्या बदलाचा थेट संपर्क टाळावा असा सल्ला दिला जातो. त्यांनी मंत्रांचा जप करावा आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हावे. हा मृत्युंजय मंत्र किंवा संतान गोपाल मंत्र आध्यात्मिक संरक्षण प्रदान करतो. गर्भवती महिला अन्न आणि पाण्यात तुळशीचे पाणी देखील घालू शकतात. ते एक नैसर्गिक शुद्धीकरण करणारे मानले जाते आणि कोणतेही अशुभ ग्रहाचा प्रतिकार करते असे म्हटले जाते. ते पोटाजवळ चांदीचे नाणे देखील ठेवू शकता, कारण चांदीचा संबंध चंद्राच्या शांत शक्तीशी आहे. ग्रहाशी थेट दर्शन टाळणे हे सर्वात लोकप्रिय समजुतीपैकी एक आहे. या कृतीचा विकसनशील गर्भावर परिणाम होऊ शकतो. ही धारणा याला आधार देते, तरी बरेच लोक काहीतरी पारंपरिक दृष्टिकोनाचे पालन करतात. त्यांनी चाकू, कात्री, सुया इत्यादी कोणत्याही धारदार वस्तू ठेवू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते. ग्रहण संपल्यानंतर गर्भवती महिलांनी आंघोळ करावी आणि पाण्यात गंगाजल घालावे. आंघोळ केल्याने ग्रहणातील सर्व नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि ही आपल्या जवळच्या ज्या गर्भवती महिला आहेत त्यांना नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल. अशाच नवनवीन माहिती मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.